कुठलाही पदार्थ सोडते वेळेस ना, तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. भगवान आज खूप नुकसान झालेलं आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आजचा ब्लॉग हा आपला फूड ब्लॉग असणार आहे. आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, एक नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती रेसिपी म्हणजे पनीरचे गुलाबजामुन. तर मी सुद्धा पहिल्यांदा बनवत आहे. काल मी इंस्टाग्रामवरती रील पाहत होते आणि मला फूड रिलेटेड रील्स पाहायला खूप आवडतं. तर रील पाहता पाहता एक पनीरच्या गुलाबजामची रील मी पाहिली. तर ते लोक लार्ज स्केलवर पनीरचे गुलाब बनवत होते. माझ्याकडे पावशेर पनीर आहे फ्रेश, जे की काल संध्याकाळी मी 9 वाजता बनवलेलं. तर ते पनीर आहे. मग मी काल रात्रीच विचार केला की आज आपण पनीरची गुलाबजाम बनवायचे. तर ती रेसिपी मी तुमच्यावर शेअर करते. मी पहिल्यांदा बनवत आहे. जर माझ्याकडून छान बनले, व्यवस्थित बनले पनीरचे गुलाबजाम तर तुम्ही तिने घरी नक्की ट्राय करा, आणि नाही बनले तर तुम्ही नका बनवू. तर चला सुरुवात करूया. तर इथं मेन लागतं ते पनीर आहे. हे पनीर फ्रेश पनीर आहे. काल संध्याकाळी मी 9 वाजता बनवलेलं आणि हे बनलेलं आहे गाईच्या दुधापासून. आणि आता त्या लोकांनी लार्ज स्केल बनवलेला मैद्याचा वापर केलेला, पण मी इथं मैद्याचा नाही वापर करणार आहे. मी अंदाजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे जवळजवळ एक 20 ते 30 ग्रॅम गव्हाचे पीठ असेल आणि त्याच्या अर्ध 15 ते 10 ग्रॅम बारीक रवा असेल. तर हे प्रमाण आहे. मी अगोदर पनीर खिसून घेते बारीक. बघूया कसं बनते. तर इथं मी सगळं पनीर खिसलेलं आहे. पनीर याच्यासाठी खिसून घ्यायचं की त्याच्यामध्ये एखादी गाठ लम्स राहू नये म्हणून. तर मी आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालते. त्याच्यानंतर बारीक रवा. तर हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. मी एक इन्ग्रेडियंट्स टाकायचे विसरलेले, ते म्हणजे बेकिंग पावडर किंवा सोडा. आता माझ्याकडे सोडा आहे, तो थोडासा मी चिमूटभर घालते याच्यामध्ये. सोडा हा गुलाबजाम फुगण्यासाठी वापरतात, तर मी तो घालायचे विसरलेले. आता तो सुद्धा घातलेला आहे. आता छान मळून घ्यायचा आहे. गुलाबजामुनचं पीठ मी छान मळलेलं आहे. आता याला थोडंसं तूप लावते आणि मळते थोडंसं. त्याच्यानंतर आता 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे फुलण्यासाठी. तर ही वाटी झाकते याच्यावरती 10-15 मिनिटांसाठी. तोपर्यंत आपण गुलाबजामचा पाक बनवूयात. मी आता 4-5 ग्लास साखर घेत आहे. पाक अंदाजानुसार बनवत आहे मी, कारण मला पाक जास्त लागतो खायला. आमच्या घरातल्या सदस्यांना सुद्धा पाक खायला आवडतो गुलाबजाम बरोबर. आणि काही लोकांना पाक नाही आवडत खायला, तर तुम्ही कमी बनवू शकता, पण मी थोडासा जास्त पाक बनवणार आहे. 4 ग्लास मी साखर घेणार आहे. पाक तयार झालेला आहे. मी जास्त कडक पाक नाही बनवणार, एकतारी वगैरे. तर हा गुलाबजामसाठी पाक आहे. आणि गुलाबजाम किती आपण 1 ते 2 दिवसात संपून जातो. तर मी फक्त साखर मेल्ट झाल्यानंतर 1 मिनिट उकळलेलं आहे. तर हे पातेले मी इकडच्या स्टोववरती उचलून ठेवते. मी आता ह्या स्टोववरती कढई ठेवते गुलाबजाम तळण्यासाठी. कढईमध्ये आता तेल ओतते. कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे. मी आता हे पीठ पण चांगलं फुगलेलं आहे. तुपाचा हात घ्यायचा थोडासा आणि आपल्याला हव्या तेवढ्या साईजच्या गोळ्या बनवायच्या. तर मी इथे छोटे छोटे बनवत आहे. तर परफेक्ट मेजरमेंट सांगायचं झालं तर गुलाबजाम बनवायचं तर पावशेर खावा असेल तर त्याला 3 पाव ते अर्धा किलो साखर लागते पाकासाठी. पावशेरभर तेल लागतं तळण्यासाठी. आणि जेव्हा आपण आणतो ना इन्स्टंट गुलाबजाम मिक्स, तर त्याच्यावर पण लिहिलेलं असतं. कढईमधलं तेल खूप गरम झालेलं आहे. मी 4 गुलाबजाम बनवलेले आहेत. ते सोडते अगोदर तेलामध्ये. आणि कधीही तेलामध्ये कुठलाही पदार्थ सोडते वेळेस ना असं साईडने सोडायचं असतं, म्हणजे तेल उडत नाही डायरेक्ट अंगावरती. ऍक्च्युली ना हे गुलाबजाम मंद आचेवरती तळतात. आता कडक झालेलं आहे तेल थोडंसं. ही काही बघू. गुलाबजामुन तर छान तळे जात आहेत. पनीरचे गुलाबजामुन फुटलं नाही एक सुद्धा. मला असं वाटतं की आपली ही रेसिपी सक्सेस होत आहे. तर तुम्ही ही घरी बनवू शकता, ट्राय करू शकता. वा वा वा, छान. मला खूप आनंद झाला. हे तळत तळत मी दुसरे गुलाबजाम पण बनवत आहे. थोडासा तुपाचा हात घेऊन गुलाबजाम बनवायचे. अंडा आकाराचे बनवू शकता, गोलगोल बनवू शकता, कसेही बनवू शकता. बेकिंग सोडा असेल तर तो पण घालायचा. बेकिंग सोड्याने जास्त फुगतात गुलाबजामुन. मी मैद्याचा अजिबात वापर केला नाही. जे रील मी पाहिले ना त्या रीलमध्ये बापरे फुटलं. बाबा बाबा हे झालेलं आहे माझ्याकडून. बघा तुम्ही लाईव्ह पाहिलेलं आहे. एक गुलाबजाम फुटलेला आहे. आता कसं करायचं. आणि सगळं तेल वरती उडलेलं आहे.
बापरे, कठीण काम झालं हे. अंगावर तेल उडालं असतं, आम्ही सगळे लांब थांबलोय म्हणून बरं झालं. आणि शेगडीवरती पण तेल तेल उडलेलं आहे. मला वाटतं आता हे पटकन काढावं आणि पाकामध्ये सोडावेत गुलाबजामुन. सगळे फुटतील. बाबा, भीती वाटली मला खूप बरं का, एक गुलाबजामुन फुटल्यामुळं. आता मी याच्यामध्ये पाकामध्ये सोडते गुलाबजामुन हे डायरेक्ट. भीती वाटली, खरंच मला भीती वाटली. आता बाकीचे गुलाबजामुन तेलामध्ये सोडते तळण्यासाठी. माझं काम खूप वाढलेलं आहे. बापरे, शेगडीवरचं तेल, पुन्हा हे सगळं किचन ओट्यावरचं तेल मला पुसून घ्यावं लागेल, धुवून घ्यावं लागेल आज. क्या ही करे, काय म्हणतात त्याला. थोडीशी फसली का आपली रेसिपी? हा, थोडीशी फसली का रेसिपी? फक्त एक गुलाबजामुन फुटला बरं का, बाकी सगळे व्यवस्थित आहे. काय झालं काय नाही, फसकत काय झाली, कुठं फसलं माहित नाही मला. आता हे गुलाबजामुन फुटतात की नाही पाहूया आपण. आता दुसरे पटपट बनवून ठेवते साईडला. मना ऍक्च्युली बोललेला की आई रसगुल्ले बनवले, नको रे, बघूया पहिल्यांदा ट्राय करते मी जामून बनवून, म्हणून मी बनवते. खूप घाम येत आहे, दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि गॅस चालू आहे, त्याच्यामुळे खूप घाम येत आहे. आणि मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझं काम वाढलेलं आहे, पूर्ण तेल वरती उडालेलं आहे. काय करू मैं. शेगडीवर पण, हा शेगडीवर पण. आत्ताच मी साफ केलेलं किचन ओटा. बाबा, हे पण फुटतायत. मला असं वाटतं तुम्ही घरी ट्राय नका करू, मी ट्राय केलेलं. आता माझं काय चुकलंय, तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर ते नक्की सांगा, तुम्हाला माहित असेल तर. हे पनीरचे गुलाबजामुन कसे बनवतात ते. लांबो. हा 2-3 क्रॅक आलाय. हा 2-3 जामुनला क्रॅक आलेला आहे बघा. ते तिथनंच एअर होत ते. मला असं वाटतं याच्यामध्ये सोडा कमी पडला असेल कदाचित, असं माझा अनुभव सांगतो आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा की कुठं मी चुकले किंवा कुठं माझं प्रमाण चुकलं, किंवा अजून त्याच्यामध्ये काय घालायला पाहिजे होते ते सांगा. बघा, फुटण्याचा आवाज आलेला आहे मला. ताट ठेवते, ताट फुटायला नको बाबा. असं पकडते जेणेकरून उडणार नाही वरती. ते असं ठपकेने लागून होते, हाताला लागू शकतं, ते पण आहे. कुठं चूक झाली हे मला कळत नाहीये. तुला बोलत होतो रसगुल्ले बनव. हो, बोलत होता मला रसगुल्ले बनव. रसगुल्ले मला परफेक्ट येतात, त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करेन एक दिवशी. आता तर उन्हाचे दिवस आहेत, खायला छान वाटेल, थंड थंड. चला, बरं आहे, थोडेसे जामुन बनवले म्हणून बरं आहे. खायला बेस्ट लागणार आहेत. फक्त रिस्क काय झाली याच्यामध्ये, हे फुटले, बाकी काय आहे. एक दिवशी माहितीये का मला, तुम्ही लहान होता, मी उडदाचे वडे, बापरे कुठे लागलं तुला? लागलं नाही मला. हे बघा, असं एअर बन. बापरे, मला असं वाटतंय बंद कर. बंद केलं ना गॅस. डोळ लागलं. भगवान, मैत्रिणी तुम्ही ही रेसिपी नका बनवू. माझा खूप नुकसान झालेलं आहे. मला असं वाटतंय की मी याच्यात रवा टाकून चूक केलेली आहे, कारण हा माझा दुसरा एक्सपिरियन्स आहे. मी मुलं लहान असताना ना, 10-12 वर्षापूर्वी मेदू वडे बनवले, आणि असंच मी माझ्या डोक्याने काय केलं, मेदू वडा उडदाची डाळ चांगली वाटली आणि त्याच्यामध्ये ना मी हे टाकलं, रवा टाकला बारीक फुगण्यासाठी. तर तो मेदू वडा पण असाच फुटलेला ना, पूर्ण किचन माझं खराब झालेलं आणि माझ्या अंगावर पण तेल उडलेलं. आता हे काय करू रे मला? काय नका करू. काय करू याची जामून आता? असंच राहू दे. काय नको बनवू? ते शिजलं पण नसणार आतमधनं. हे आतून ठीक आहे रे, पनीर आहे म्हणून ठीक आहे. माझ्या या हाताला लागलं. माझ्या हातावर खूप उडलेलं आहे. दिसलं का? फुगले. माझ्या हातावर खूप उडलेलं आहे बघ, इथं. अरे बापरे, इथं मी हे पुन्हा कधी मी कुठल्या पदार्थामध्ये बारीक रवा नाही घालणार, कारण त्याचाच परिणाम आहे असं मला वाटतं 100%. बारीक रवा एक्सपेरिमेंट फेल झाला. माझं एक्सपेरिमेंट फेल झालेलं आहे आणि माझी रेसिपी पण फेल गेलेली आहे.
कृपया करून तुम्ही नका बनवलं तरी ना त्याच्यामध्ये रवा नका घालू. मी आता दुसरं एक्सपेरिमेंट करत आहे, ते म्हणजे ह्या टिक्क्या बनवलेल्या आहेत आणि आता ह्या तेलामध्ये थोड्याशा शालो फ्राय करते. थोडंसं असं करते, बघूया. आता काय करणार, काहीतरी बनवावं लागेल किंवा चटपटीत पण बनवलं असतं, पण पाक आहे तर चटपटीत नाही बनवणार टिक्की ही मी. तेल खूप उडलेलं आहे, बापरे. तुम्ही या शेगडीवरती पाहू शकता किती उडलेलं आहे तेल. आणि ताटावरती पण बघा, किचन ओटा पूर्ण तेलकट झालेला आहे, तेल उडलेलं आहे किचन ओट्यावरती. आणि माझं काम आज खूप वाढलेलं आहे, उगीच ट्राय केली असं वाटतंय मला रेसिपी. खरंच खूप नुकसान झालेलं आहे, परेशान हो गई मैं तो, आज काम बढ़ गया. चला, टिक्की नाही फुटणार असं वाटतंय मला, कमी तेल आहे. मी काय करते, ह्याला ना थोडेसे होल पाडते म्हणजे एअर जाईल आपली आणि हे फुटणार नाही. काय हे फुगतं ते काय? फुगते ना बाळा, ते पण फुगतात टिक्की. हा, तर एअर जाईल यातून सहज. तर हे एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे. प्रत्येक चुकीतून आपण काहीतरी नवीन शिकतो, सुधारतो आपण. तर मी पण चुकलेली, तर हे काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. चला, या टिक्क्या पण किती फुगलेल्या आहेत, एकदम पुरीसारख्या फुगलेल्या आहेत. हे पण आता धडामधूड. अरे धडामधूड वाजू नका म्हणजे झालं बाबा, भीती वाटते. कमी तेल आहे त्याच्यामुळे नाही वाजणार असं वाटतंय मला, किंवा नाही फुटणार असं वाटतंय मला. चला, आता ह्या काढते एवढ्यातच, बाकीच्या आता ह्या सोडते टिक्क्या. चला, 3 तळते, आता 4-5 राहिलेले आहेत आणि पाकामध्ये सोडते. चांगली तर वाटते रेसिपी. ठीक आहे, चला. मी एक टिक्की घेते आणि एक जामून घेते. मी दोन्ही एकत्र नाही खाणार, एक आज खाते, कारण मला ना पनीरयुक्त काही नाही चालत. वर्ज कारण त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असतं पनीरमध्ये, त्याच्यामुळे मी नाही खाणार. थोडस एक घास खाते, मी सांगते तुम्हाला. पाकातलं आहे, छान तर लागणारच आहे. चवीला छान आहे आणि हे ना जामून सारखं नाही लागत, वेगळंच काहीतरी लागतंय. छान लागते, मला नाही म्हणजे सांगता येत नाही कुठल्या पदार्थासारखं लागते. सांग बाळा, टेस्ट करून सांग. पाक जास्त घे. काय घेतलं, खाता येत नाही. अजून घे. मीठ घालायला पाहिजे होतं ना थोडस. छान लागतंय का? पण टेस्ट कळतच नाही. हा, कशाची टेस्ट आहे आम्हालाच कळत नाही, पण छान तर लागतंय. बस एक नवीनच वेगळा पदार्थ तयार झालेला आहे याच्यातून, है ना बाळा? पोट नाही ना दुखत. पोट कसं काय दुखलं? याच्यामध्ये पनीर तर आहे, रवा, थोडस गव्हाचं पीठ. वरची जी कोटिंग आहे ना, हा, ती केक सारखं लागते. केक सारखं? केक, स्पॉन्ज केक. हा 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 हा, अच्छा. नाकातनं स्मेल पण स्पॉन्ज केकचा येते. अच्छा. आणि आतलं जे आहे ना, ती पनीरच लागते. 3 पदार्थाचा स्वाद आलेला आहे एकाच पदार्थामध्ये, असं तर आहे. पण छान लागते. खा, 2-4 खा. ठीक आहे, खा के जाना. तर मैत्रिणी, आपण व्हिडिओमध्ये आता इथंच थांबूया. तुम्ही ही रेसिपी घरी नका ट्राय करू, माझं चुकलेलं आहे. उगाच वेगळं काहीतरी व्हायचं. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.